हॅलो गाईज, आधी स्पेस 22 ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा ब्लॉग आहे आपला आगस्ट फॅशन शो झाला, त्याच्यात जे मी आउटफिट्स शिवलेत त्याचा बिहाइंड द सीन तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला कळेल मी काय काय स्टिच केले, काय काय डिझाईन केले. सो तुम्हाला हा ब्लॉग बघायला मजा येईल. सो शेवटपर्यंत नक्की बघा. नाही मुग्धा इथे माझी मदत करताना माझ्या अरेंज कलेक्शनच्या ड्रेससाठीची मदत. मुग्धा काय म्हणणार तुझं? ते असे बारीक करायचे. मी हे करते, तुला जे मार्क मिळतील ते माझ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये इंटेरियर काय म्हणते फॅशन करिक्युलम ऍक्टिव्हिटीज मधलं असं ना ते एलिमेंटरी इंटरनल मार्क्स त्याच्यामधले जे असं पूर्ण पैकीच्या पैकी सांगते हो. आता आई पण आले तिथे काम करायला. ड्रेस माझे, बाकीच्यांना कामाला लावलंय. तिथे मी माझं काम करत बसले. गाईज, ऑपरेशन ॲल्युमिनियम फॉईल कसं करतायत बघा ह्या दोन व्यक्ती, ही दिग्गज व्यक्ती. गाईज, रात्रीचे 12 वाजून गेले आणि आमचं काम बघा काय चालू आहे. ॲल्युमिनियम फॉईल ॲल्युमिनियम. ही सांगते असं करायचं, ती सांगते नाही. नको. तर आता हे सगळं इथे अरेंज करायचे. नीट आणि कटिंग केलंय. तिकडे गाणी चालू आहेत. तर बघते ट्राय करून, पहिलाच कसा होणार आहे तो. सो भेटते नंतर. हे गाईज, तर तुम्ही बघितलात, मी तुम्हाला हे दाखवलं की चिकटवत होते पण ते स्टिफ राहत नव्हतं आणि ते सगळे ॲल्युमिनियम फॉईलचे ना सगळे सरकत होते. आणि नंतर मला एक झालं की परत एकदा मी ज्या इन्स्पायर होऊन बघितलं ना करायचं हे झालं, ते परत एकदा निरखून बघितलं. त्यानंतर मग असं झालं की माझ्याकडे एम्ब्रॉयडरी सिक्युअर करायला ना इंटरफेसिंग म्हणजे कॅनव्हाससारखा एक हा येतो, म्हणजे असा व्हाईट. तर तो जरा मी लावून बघितला, प्रयोग कसा सक्सेसफुल होतोय का, म्हणजे मी तो चिकटवू शकेन. कारण मला आयत्या मी काही कळत नव्हतं आणि माझं डोकं चाललं. कधी नाही ते असं नाही चालतं. सो म्हणजे टेन्शनमध्ये पण एवढा ह्याच्या स्ट्रेसमध्येच चाललं. आणि मी एक ट्राय केला एवढा, आणि तो इंटरफेसिंगच्या मध्ये आणि नेटच्या मध्ये मी हा लावला आणि त्यात ॲल्युमिनियम फॉईल टाकली आणि ती सिक्युअर झाली. आणि एवढं चिकटलं आहे ना. स्वतः मला मी सरांनाही कॉल केला, सरांनाही बोलले की सर असं असं झालं आहे, मी आता मागवते. आणि आपल्याकडे इथे दिवस खूप कमी आहेत आणि दिवस आता 17 तारीख आहे आजची, आणि आपल्याला हे लवकर कंप्लीट करायचं आहे. म्हणून मग मी हे करून बघितलं. मी आता लगेच ऑर्डर केलं ॲमेझॉनवरून. कुठलं लवकर नाही आलं तरी ॲमेझॉनवरून लवकर येतं. त्यामुळे मी एवढी खुश झाले की मी आता बाकीचं सगळं करून घेणार. ॲल्युमिनियम फॉईल कट करायची, ती कट करून घेणार. माझे ड्राफ्टिंग बाकीचं कट करायचं तेही कट करून घेणार आणि मग पुढचं काम करायला लागणार. कारण की अजून आगाचचाही आउटफिट रेडी करायचा आहे. सो हे झाल्यानंतर मी एवढी खुश झाले की मी मागवलं आहे ते आता. हां, ब्लॅकमध्येच लागणार आहे कारण की ब्लॅक फॅब्रिक आहे. सो ब्लॅकमध्ये मागवलं आहे आता. तर बघते कधी येतो आहे. सो तोपर्यंत आता करूया काम काहीतरी दुसरं. आणि हा ब्लॉग नक्कीच मी टाकणार आहे सगळा आगाज झाल्यानंतरच, कारण की आत्ता मला एडिट करायलाही वेळ नाही. सो आगाजनंतर हा ब्लॉग येणारच आहे. तसं आहे. आता भेटते तुम्हाला. बाय. संतोषी हे गाईज, तर आता मी स्टिचिंग करायला बसले पॅन्ट. आणि हे सगळं लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे मला आणि सुरुवात करायची आगाजच्या ड्रेसला. कारण की आगाजचा ड्रेस मेरा इन्व्हॉल्वमेंट याच्यावर आहे की वेळ पण नाही मिळणार ह्या सगळ्यासाठी. तर आता हे शर्ट आहे, पॅन्ट, हाफ पॅन्ट आहे ही. तुम्हाला आउटफिट रिव्हील होईलच. सो आता काम करते. दिवस कमी आहेत, काम खूप आहे.
गाईज माझं फेवरेट नाटक बघता बघता इकडे कामही चालू आहे पॅन्ट शिवण्याचं. सो यादी तरी नजर नाटक आहे ते मला खूप आवडतं. कितीतरी वेळा बघून झालं तरी पण एकदा बघते आहे काम करता करता, म्हणजे काम होईल. आणि आता वाजलेत आय गेस 12:30 वाजायला आलेत ऑलमोस्ट. जुगाड बघा, मला इथे ना लाईट कमी पडतो आहे म्हणून फोन तिथे चालू ठेवून हे केला आहे. जसं इंडस्ट्रियलला असताना तसं केलं आहे. तर तुम्हाला भेटते नव्हते. हाय गाईज, आत्ता वाजलेत 1:25, 1:30 वाजायला आलेला आहे. ऑलमोस्ट मला असं समजलं आहे की मी चुकीची पॅन्ट शिवली आहे, चुकीचे पार्ट जोडलेत. आता मला परत ते उसवावे लागत आहेत. डबल कामं करायचा सवय झालेली आहे, सो तेच चालू आहे. आता परत शिवाय लवकर एवढा वेळ काय. चला तुम्हाला नंतर भेटते. हे गाईज, जरा माझा उत्तर इग्नोर करा. तर आता मी बसले होते माझ्या परत कामाला. मस्त अर्धी पॅन्ट पूर्ण शिवून झाली. आता मेन्सची शिवायचे, वुमन्सची काल झाली. आता त्याला इलास्टिक आणि लावायचे, फायनलाईज करायचे. मेन्सचं शिवत होते आणि आता घोळ झाला आहे. चालवताना मशीन झाली बंद, ती पुढे चालेच ना. आता तुम्हाला दाखवते. मशीनमध्ये अडकला आहे दोरा, तो काढते. आता कसं अडकला आहे तो बघा. तो येत पण नाही. तर नॉर्मली कधी कधी तो येतो सुद्धा हातात, असं येत नाही आहे. त्यामुळे मशीन खूप घट्ट चालते आणि ती पुढे चालत सुद्धा नाही मोटर. सो आता एवढं झालं आहे. आधीच लसतात परत फुलबिन मास, म्हणजेच आधीच वेळ नाही, त्यात अजून असं वेळ काढणार आहे. काय करणार, परीक्षा बघत असतात सगळे, तसं झाले ते. हा बघा, हा दोरा अडकला आहे मशीनमध्ये. तर मला हे काढणं भाग आहे, नाहीतर काय खरं नाही. आता वाजलेत कितीतरी 10 वाजले असतील. चला भेटते तुम्हाला हे सगळं काढून. हे गाईज, इग्नोर माझा लुक इग्नोरच करा तुम्ही. आज मी घरी आहे, हल्ली मी घरी थांबते काम करायला माझं कंप्लीट. सो ते लवकर कंप्लीट होईल. त्यामुळे तर ज्या गोष्टीचे मला खूप दिवस वाट पाहत होते मी, ज्या गोष्टीची, ते फायनली आलेलं आहे. माझी पार्सल ॲमेझॉनवरून 2 जी मला आत्ता माझ्या ड्रेससाठी गरजेची होती, जी मी सांगितलं मला इंटरफेसिंग म्हणजे कॅनव्हास टाईप असतो. तुम्हाला मी दाखवते ना. आणि खूप इम्पॉर्टंट होता मला. आणि तो जर आला नसता ना तर लिटरली माझा सगळ्या ड्रेसची वाट लागली असती. मला जी डिझाईन करायची आहे ना ती झालीच नसते आणि ॲल्युमिनियम फॉइल राहिली पण नसते. सो हे आहे इंटरफेसिंग. वाडे मला मी आधी सांगितलं व्हाईटमध्ये होतं पण ब्लॅकमध्ये नव्हतं. आणि ब्लॅक ड्रेस असल्यामुळे मला ब्लॅक मागवावं लागले. सो आता मी ते आता बघणार आहे कसं काय होतं इथे. तुम्हाला दाखवते आता. हे बघा, तर ह्याची साईड आहे एक आणि एक डॉट्सवाली साईड तुम्हाला दाखवते. थांबा, हे बघा, हा डॉटवाला आहे तो वर लावायचा आहे. त्याच्या वर मी ॲल्युमिनियम फॉईल आणि हे असं सगळं आहे. सो फायनली आलेलं आहे. आता मी माझं काम करेन. आता इथे वाऱ्यावरची वरत नाटक चालू आहे आणि माझं कामही चालू आहे. स्वतः वाढलेत, आय थिंक दुपारचे 1:30 वाजले असतील. राईट, 1:30 वाजले. तर चला काम करूया. हाय गाईज, आता परत एकदा हे सगळं आता मी इथं तयार करणार आहे, वर ठेवणार आहे. आता वेट तर झालेला, माझे एवढे दिवस थांबलेले मी, पण आता फायनली होईल सक्सेसफुल असं वाटतंय. अरे मी एवढी मॅड आहे की परत तीच चुकत होते. हे कट करून ठेवलंय डॉटवालं इंटरफेसिंग, ते लावायचं झालं याच्यावर बघा. चला तुम्हाला नंतरच भेटते. आता हे सगळं करून सक्सेसफुल होतं का तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, तर मी घातलंय एक घोळ मस्तपैकी. तुम्हाला दाखवते काय घोळ आहे. हे बघा, दिसतंय की नाही माहीत नाही, पण तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा, मी जाळला फ्रंट पार्ट नीट इस्त्रीने. टेम्परेचर आय थिंक हाय होतं त्याचं, आणि कारण की मला हे चिकटत नव्हतं खाली. बघा आता चिकटल्यानंतर थोडं अजून चिकटायला हवं आहे, पण बघू. त्याच्या पुढची लेअर मी पातळ करेन ॲल्युमिनियम फॉईलची, जेणेकरून ते सगळं चिकटेल आणि नीट दिसेल. की ना वर राहिल्यामुळे ना खालच्याला चिकटतं आहे, पण ना ते हे होत नाही आहे. हा पण व्हाईटपेक्षा जरा हा वेगळा आहे, तसा नाही आहे. त्यामुळे जरा ते चिकटताना प्रॉब्लेम होतो आहे, पण बघू करूया. भेटते तुम्हाला नंतर, बाय गाईज. हे आता रेडी झालेलं आहे. हा एक मेलचा आहे आउटफिट. त्याच्या खाली अजून आहे खूप काही, पण आता मी सगळं आवरून ठेवते. सो भेटू तुम्हाला नंतर. हॅलो गाईज, तर आता मी परत शिवायला बसले काम करायला. आणि सोने पे सुहागा आपण म्हणतो चांगल्या गोष्टीसाठी, पण माझ्याकडे चांगल्या गोष्टीसाठी सोने पे सुहागा नाही आहे. इथे मला लागलं आहे मस्त. मी बोट चिरून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे, आणि वेळ नाही आहे सध्या आपल्याकडे, आणि असे माझे धंदे चालू आहेत बघा.
आणि ते पण कापलं ते ना असं तिरकं कापलं गेलेलं आहे. काय बोलणार आता. तर करते काम, गडगडते बाहेर. सो आता बघते, करते काम आता. घोळ पण मी घातलेत खूप, तर निस्तरायचे आहेत, आता ते बघते. सो भेटू तुम्हाला नंतर. सो गाईज, कसा वाटला आजचा ब्लॉग? इग्नोर करा माझा लूक. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग? ड्राफ्टिंग, मेजरमेंट आणि त्यानंतर कटिंगपासून सगळं तुम्ही या ब्लॉगमध्ये बघितलं. नेक्स्ट पार्टमध्ये स्टिचिंगचं पण बघाल तुम्ही. स्टिक कसं केलं, काय केलं, कारण की स्टिक काही केलं होत नव्हतं आणि मला लास्ट डेपर्यंत समजत नव्हतं मी काय करू, कारण की ते चिकटतच नव्हतं. सो मी काय उपाय करते, म्हणजे काय मी त्याच्यावर प्लॅन नवीन नाही करते. माझे डिझाईन्स झाले आहेत, पण कशात झाले आहेत ते तुम्हाला कळतीलच नेक्स्ट पार्टमध्ये. आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी ते फोटोज पण अपलोड करेन त्या ब्लॉगमध्ये की कशामध्ये डिझाईन्स झाले आहेत. आगाजचा ब्लॉग ज्यांनी बघितला नसेल त्यांनी जाऊन बघा, म्हणजे आगाजच्या मेन आउटफिटचा काय कसं केलं ते. सो हा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट पण करा आणि सी यू सून. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.